महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची चिन्ह आहे। चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष असताना निधीची तरतूद चौपट झाल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी 2010 ते 2015 या 5 वर्षांमध्ये महिला आयोगासाठी खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटीपर्यंत होती। चाकणकर अध्यक्ष झाल्यानंतर 24-25 या एका वर्षातच 20 कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली। चाकणकर अध्यक्ष होताच निधीची तरतूद चौपटीनं इथं वाढल्याचं दिसतंय। दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे। रुपाली चाकणकर आज एसआयटीच्या चौकशीसाठी हजर राहणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। दरम्यान खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर दिला जाणार असल्याचं कळतंय। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी आज केली जाणार आणि या तपासणीला आज प्राधान्य दिलं जाणार असं कळतंय। मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न आज एसआयटीच्या मार्फत केला जाऊ शकतो। एसआयटीकडून पुढील काही तासांमध्ये महत्त्वाचे खुलासे होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे एसआयटीकडून आता या प्रकरणात काय नवे खुलासे होतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। लक्ष्मण, आज एसआयटी चौकशीमध्ये काय नेमके नवे खुलासे होण्याची शक्यता आहे? आज भोंदूबाबा अशोक खरातची सलग 13व्या दिवशी देखील चौकशी जी आहे ती केली जाते आणि या चौकशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचे कॉल रेकॉर्ड आणि ते चॅट्स जे आहे ते त्याच्याकडनं जे डिलीट करण्यात आलेले होते ते रिकव्हर करण्यात आलेले आहे। आणि तो जे मोबाईल नंबर सेव्ह करत होता वेगवेगळ्या नंबरिंगने, ते नंबरिंग केलेले मोबाईल नंबर कुणाचे आहे, कुठल्या राजकीय नेत्यांचे आहेत, कुठल्या उद्योजकांचे आहेत, कुठल्या व्यापाऱ्यांचे आहे आणि हे सगळं आता पोलिसांच्या तपासामध्ये, एसआयटीच्या तपासामध्ये समोर येणार आहे। आणि त्यातून हा भोंदूबाबा अशोक खरात कोणाकोणाशी संबंधित होता, या सगळ्या प्रकरणात एकटा अशोक खरात होता का की आणखी काही लोकांची त्याला साथ होती, हे सगळं हे प्रकरण यामध्ये उलगडणार आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या एसआयटी प्रकरणामध्ये हा एसआयटीचा तपास चालू असताना रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातशी थेट संबंध जो आहे तो आढळून आलेला होता आणि या प्रकरणात अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना एसआयटी समोर चौकशीसाठी हजर केलं जाणार आहे। अशा प्रकारची जी चर्चा गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा अद्याप पावेतून मिळालेला नाहीये। मात्र ही माहिती मिळाल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की आता जी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार रुपाली चाकणकर आज तरी एसआयटी समोर चौकशीला हजर राहतील अशी शक्यता तरी दिसत नाही। मात्र दुपारनंतर या सगळ्या प्रकरणात काही नवे अपडेट समोर येतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच या अपडेटकडे आपलं लक्ष राहीलच। तुझा धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा रंगली होती। मात्र तुषार दोशींच्या अर्जित रजेचा अर्ज समोर आलाय। तुषार दोशींना 30 मार्च ते 6 एप्रिल कालावधीसाठी अर्जित रजा मंजूर असल्याचं समोर आलंय। मंत्री शंभूराज देसाईंसोबतच्या वाद प्रकरणानंतर दोशींच्या निलंबनाचे आदेश विधान परिषदेत उपसभापती गोरेंनी दिले होते। या आदेशाला सभापती राम शिंदेंनी स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले होते। यानंतर दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा रंगली होती। मात्र हा अर्ज त्यांनी आधीच केलेला होता असं आता समोर आलंय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत। आणखी एक खुलासा झालेला आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगानं सुनावणी ठेवल्याचा आरोप आहे। पीडितेनं नीरज जाधव विरोधामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं। अशोक खरात प्रकरणामध्ये आधीच अडचणीमध्ये आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, काय हे नेमकं प्रकरण आहे आणि यामध्ये आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कशा वाढतील? आपल्याला कल्पना आहे की हे जे भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण आहे ते बाहेर येण्याचं पहिलं कारण होतं म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक लोकांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या। सुरुवातीला त्याने राजेंद्र जासूद नावाचा एक इसम होता, त्याच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती खंडणीची। आणि दुसरी तक्रार होती ती त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव नावाचा जो मुलगा आहे त्या नीरज जाधववरती त्याच भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित एका महिलेने तक्रार केलेली होती आणि या 2 तक्रारी अशोक खरात याच्या सांगण्यावरून शिर्डी आणि वावी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या होत्या।
आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला पोलीस तपास करत होते त्यावेळेला या पोलिसांच्या तपासामध्ये आयोगाने हस्तक्षेप केल्याचं समोर आलेलं आहे. आणि आयोगाने नुसता तोंडी हस्तक्षेप नाही केला तर आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात जी शिर्डीला तक्रार दाखल झालेली होती तर त्या शिर्डीला दाखल झालेल्या तक्रारीचा तपास जो आहे तो त्याची आयोगाने सुनावणी ठेवलेली होती. मुळात ज्या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत होते, नगर पोलीस करत होते, त्या प्रकरणाचा तपास सुमोटो आयोगाकडे का घेतला गेला असा प्रकारचा प्रश्न आहे. याचा अर्थ स्पष्ट होता की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना हे सगळं प्रकरण माहिती होतं, त्यांना सगळ्या प्रकरणाची कल्पना होती आणि त्यांना हे प्रकरण आपल्याकडे अर्थात आपल्या आयोगाच्या माध्यमातून ते निकाली काढायचं होतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं एक नोटीस जी आहे ती काढल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळेच आता एक गोष्ट स्पष्ट आहे, जो आरोप गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावरती केला जात होता की रुपाली चाकणकर हे या अशोक खरातला पाठीशी घालत होते, त्याला वाचवत होते, हे आता या सगळ्या प्रकरणामुळे अधोरेखित होतं. याचं कारण एकदम स्पष्ट आहे की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असताना आयोगाने सुमोटो या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपल्या आयोगाकडे मार्फत चालवण्याबाबतचा जो हट्ट धरला तो कशासाठी धरला होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि या सगळ्याचा पत्रव्यवहार जो आहे तो देखील आता समोर आलेला आहे. हो, नक्कीच. आता याबाबत पुढे काय कारवाई केली जाते पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तिरडी आंदोलन केलं जात आहे. पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये हे आंदोलन पाहायला मिळत आहे. भोंदू खरातवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या मार्फत केली जात आहे. राज्यभरामध्ये या भोंदू अशोक खरातचा विरोध केला जातोय, निषेध केला जातोय. पुण्यामध्ये अशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे. पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये हे तिरडी आंदोलन इथे महिलांच्या वतीनं केलं जात आहे. भोंदू खरातवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या मार्फत केली जात आहे. भोंदू बाबा उर्फ अशोक खरातच्या मोबाईल तपासातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला असल्याचं तपासात समोर येत आहे. खरातनं नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक वेगानं सुरू करण्यात आलाय. तसंच खरातचं काही राजकीय कनेक्शनची शक्यताही आता तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जाते. खरातचे 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले असून डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे. ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी केली जाते. हे संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणी केली जात आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याचीही शक्यता आहे. बरं, खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं त्यावर आपण एक नजर टाकूयात. 17 मार्चला रात्री उशिरा खरात विरुद्ध महिलेनं पहिला गुन्हा इथे दाखल केला आणि 18 मार्चला पहाटे 3 वाजता गुंडा विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आणि 19 मार्चला विशेष तपास पथक इथे दाखल झालं. खरात विरुद्ध अत्याचार, गर्भपात असे 2 स्वतंत्र गुन्हे 21 मार्चला इथे दाखल झाले. 23 मार्चला खरात विरुद्ध अत्याचाराचे आणखी 3 गुन्हे दाखल झाले. त्यानंतर 24 मार्चला अविवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा आणखी एक दाखल करण्यात आला. 25 मार्चला खरात विरुद्ध खंडणीचा गुन्हाही दाखल झाला. 27 मार्चला अत्याचार आणि खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. 18 ते 24 मार्च दरम्यान पोलीस कोठडीचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर परत कोर्टात हजर करण्यात आलं आणि 25 ते 29 मार्चमध्ये कोठडीचा दुसरा टप्पा आणि 29 मार्चला परत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी या खरातला सुनावण्यात आली आहे. दरम्यान भोंदू अशोक खरात बाबत आता आणखी एक नवा खुलासा समोर आलाय. भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये कुठलीही नोंद नसल्याची माहिती आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना अशोक खरातला हा परवाना नेमका कसा देण्यात आला आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्याला शस्त्र परवाना दिला गेला याची आता चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान आता या प्रकरणी स्थानिक पोलीस सुद्धा अनभिज्ञ असल्याचं दिसतंय. त्यामुळे तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारीही एसआयटीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे.